सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत श्री विवेक पटवर्धन लिखित श्रमिकांच्या अनोख्या जगात हे त्यांचं पुस्तक. प्रकरण दुसरं पहिल्या विभागातलं चाललेलं आहे आणि त्यातला पहिला भाग आपण काल वाचला. आज दुसरा भाग वाचतीये, तर सुरू करते. वडिलांचा मृत्यू होईपर्यंत मुलाची वाढ होत नाही. कॉर्पोरेट जगात असताना मनात टीका करणारे पेरेंट असलेले अनेक जण मी पाहिले. मॅनेजर या पदावर असणाऱ्या व्यक्तीला नेहमीच एखाद्याचं मूल्यमापन मोजमाप करावं लागतं. त्यामुळे यथावकाश त्या मॅनेजरची वृत्तीच तशी बनायला लागते. मूल्यमापन करणं आणि तटस्थतेनं मूल्यमापन करणारा स्वभाव असणं या दोन बाबी वेगळ्या आहेत. हा शोध मला लागला यात पहिल्या शब्दाला म्हणजे मूल्यमापन मोजमाप करणं नकारात्मक अप्रतिष्ठित अशी किनार आहे. दुसरी गोष्ट, तटस्थतेनं मूल्यमापन करणारा स्वभाव असणं मात्र प्रगल्भतेचा एक भाग असल्याची नैसर्गिक गोष्ट आहे. एका मराठी म्हणीचा ओशोंनी समजावून सांगितलेला अर्थ मी वाचला होता. ते म्हणतात, वडिलांचा मृत्यू होईपर्यंत मुलाची वाढ होत नाही. वरवर पाहता हे विधान तद्दन फालतू आणि धक्कादायकही वाटू शकतं. ओशो याचा अर्थ उलगडून सांगतात. तो असा, तुमच्यातला टीका करणारा पेरेंट मरत नाही तोपर्यंत तुमची वाढ होत नाही. थोडक्यात तुम्ही सतत मोजमाप मूल्यमापन करणं मनातून काढून टाका. या उद्गारांमध्ये खोलवर जाणीव भरून राहिलेली. नीड्स संगोपन करणारा पेरेंट आणि ॲडल्ट यांच्यात असतो ती माणसं समाजात आदरणीय सन्माननीय असतात असं मला वाटतं. आपल्यातल्या पेरेंटची चांगली जोपासना करणं म्हणजे संवेदनेनं लक्षपूर्वक ऐकणं हे कौशल्य जोपासता येतं. ॲडल्टची जोपासना करण्यासाठी स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स या प्रक्रियेदरम्यान मध्ये क्षणभर थांबायला हवं. स्टीवन कोव्ही या अमेरिकन लेखकानं चूजिंग सक्सेस या आपल्या व्हिडिओमध्ये ते उत्तम प्रकारे समजावून सांगितलंय. तुम्ही तुमच्या स्वभावाला अनुसरून प्रतिसाद देता की संगोपन झालं असेल त्याला अनुसरून प्रतिसाद देता असं तो विचारतो. बरीचशी माणसं संगोपनाला अनुसरून किंवा दोन्हींच्या मिश्रणातून प्रतिसाद देतो असं उत्तर देतात. असं हे कोव्ही पुढं सांगतो. मात्र स्टीवन कोव्हीच्या मतानुसार ही दोन्ही उत्तरं खरी नसतात. तुम्ही पर्यायावर आधारित प्रतिसाद द्यायला हवा असं त्याचं म्हणणं आहे. स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स यात मध्ये पडलेलं अंतर म्हणजे तुम्हाला तुमचा प्रतिसाद निवडता येणं असं तो मानतो. एखादी व्यक्ती अशा प्रकारे ॲडल्ट इगो स्टेट जोपासते. फोर्डच्या मोटार गाडीची जाहिरात ही संकल्पना मांडते. एक मोटार गाडी फोर्डच्या गाडीला वेगात ओव्हरटेक करून जाते, ज्यामुळे ड्रायव्हर शेजारी बसलेल्या माणसाच्या मित्राला खूप राग येतो. तो मित्र गाडी चालवणाऱ्या मित्राला विचारतो, त्यांना आपल्याला ओव्हरटेक करावा हे तू कसं मान्य केलंस? आपली गाडी जास्त बलशाली आहे, त्यांना दाखवून दे. थोडक्यात त्यांना धडा शिकव. तो ड्रायव्हर शांत होतो, एक खोल श्वास घेतो आणि या उचकवण्याला बळी ठरणं नामंजूर करतो. इथं तो एक पर्याय निवडतो. आपण आपल्या आयुष्यात एकदम प्रतिक्रिया देण्याचे पर्याय न निवडता योग्य पर्याय निवडायला हवेत. नेते असे पर्याय निवडताना नेहमी दिसतात. एखादा माणूस कसा वागेल हे मला तरी खात्रीनं अनाकलनीय वाटतं. माणसाच्या वर्तनाचा अंदाज बांधता येतो, पण प्रत्यक्ष तो कसा वागेल हे कधीच सांगता येत. तरीही माणसाचं वागणं आणि प्रवृत्ती समजावून घेण्याचा एखादा साचा असणं हे मला महत्त्वाचं वाटतं. ट्रान्झॅक्शनल ॲनालिसिस असा एक साचा पुरवतं. MBTI मध्ये निष्णात असलेले अनेक जण मला माहीत आहे, पण व्यक्तिमत्वाचे प्रकार निव्वळ 16 विभागात बसवणं मला अवघड वाटतं. अर्थात चांगल्या मॅनेजरकडे माणसाचं वागणं आणि प्रवृत्ती जोखण्याची एक मर्मबुद्धी मर्मदृष्टी
असणं महत्वाचं आहे. त्यामुळे इतरांना समजून घ्यायला मदत तर होतेच, शिवाय आपला विकास व्हायलाही त्याची चिक्कार मदत होते. समुपदेशनाच्या मर्यादा. एमच्या समुपदेशनामुळे माझं कुतूहल जागृत झालं. मी समुपदेशनावरची पुस्तकं वाचली होती, पण एखादं कौशल्य आत्मसात करून त्याचा सराव करण्यासाठी वाचन पुरेसं नसतं. माझ्या कुतूहलामुळे मी कल्याणमधल्या अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंगांना जायला लागलो. तिथे एकदा दारूचं व्यसन असलेल्या एका कर्मचाऱ्याला मी भेटलो. या मीटिंगांमुळे व्यसनी माणसाच्या कुटुंबाला किती सोसावं लागतं ते मला कळलं. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी आणि निवृत्त होण्याआधी मी मुक्तांगण या पुण्यातल्या व्यसनमुक्ती केंद्राला भेट दिली. दारूच्या व्यसनातून मुक्त झालेल्या लोकांची तिथे मीटिंग सुरू होती. डॉक्टर अनिल अवसट यांनी घेतलेल्या त्या मीटिंगमध्ये त्या व्यसनी लोकांच्या बायका आणि इतर कुटुंबीय देखील मनमोकळेपणानं बोलले होते. प्रत्येकाचाच बोलताना कंठ दाटला होता. नंतर मला 4 शब्द बोलायला डॉक्टर अनिल अवसट यांनी सांगितलं, पण मला बोलता येईना इतक्या माझ्या भावना दाटून आल्या होत्या. अल्कोहोलिक अनॉनिमस आणि नंतर मुक्तांगण यांच्या मीटिंगांना मिळालेलं अभूतपूर्व यश आणि वैयक्तिक पातळीवर व्यसनी लोकांना मार्गदर्शन करण्याचा माझा फसलेला प्रयत्न, या दोन्हीमधून ग्रुप थेरपीच फक्त उपयोगी पडते असं मला वाटायला लागलं. याच कारणांमुळे व्यसनी लोकांना काही काळ कुटुंबापासून दूर ठेवणं गरजेचं आहे. व्यसनी माणसांना निर्व्यसनी माणसांप्रमाणेच त्यांच्या मनात वारंवार डोकावणारे विचार आणि आठवणी यांना सामोरं जाऊन दूर लोटणं अवघड जातं. ज्या प्रक्रियेसाठी मुक्तांगण सारखं ठिकाण त्यांना हवा असलेला एकांत देऊ शकतं. वैयक्तिक समुपदेशन आणि ग्रुप थेरपी दोन्हीचे फायदे आणि तोटे आहेतच. ज्या व्यक्ती ग्रुप थेरपीमध्ये सहभागी होतात त्या व्यसनापासून स्वतःला दूर ठेवण्याबाबत जास्त दक्ष असतात. संशोधनानुसार ग्रुप थेरपीमुळे नैराश्य, चिंता आणि पर्सनॅलिटी डिसऑर्डर सारखे व्यसनाबरोबर असणारे मनोविकारही कमी करायला मदत करतात. मी माझ्या कारकिर्दीत अनेक जणांना समुपदेशन केलं. ज्याला समुपदेशन करायचं असेल त्याला यशस्वी समुपदेशनाचा फायदा होतो. मात्र समुपदेशन अयशस्वी झालं तर समुपदेशकाला फायदा होतो, कारण त्या केसवर अंतर्मुख होऊन विचार केल्याशिवाय पुढे जाणं अशक्यच असतं. मानसिक विकारांच्या सगळ्या केसपैकी व्यसनी माणसं कंपनीत खूप समस्या उभ्या करतात. अनेक कंपन्या अशा लोकांना जरा वेगळी वाट काढूनही मदत करतात. आता यापुढे त्या माणसाला सहन करणं शक्य नाही आणि त्याला काढून टाकावं लागणं असे प्रसंग HR मॅनेजर समोर नेहमीच येतात. मीही असं काही केसमध्ये केलं आहे आणि त्यातून निर्दयी असल्याचं विशेषणही मला लागलंय. नोकरीतून काढल्यावर तो कर्मचारी काही दिवसातच मरण पावला तर या प्रतिक्रिया जास्त तीव्रतेनं ऐकू येतात. व्यसनी लोकांना समुपदेशन करताना मला अनेक प्रश्नांनी पछाडलेही होतं. माणसाच्या आयुष्यातल्या कृत्यांचा त्याच्या कुटुंबियांवर किती विपरीत परिणाम होतो हे मला तेव्हा प्रकर्षानं जाणवायचं. मी त्याला नोकरीवरून काढून टाकणं इत्यादी केलेल्या कृतीचा त्या कुटुंबावर विपरीत परिणाम झाला असेल का असंही मला कित्येकदा वाटून गेलं. मात्र तसं थेट त्या कुटुंबियांना विचारायची माझी हिंमत झाली नाही हे कबूल करायला. या सगळ्या केसपैकी टी नावाच्या एका कामगाराची केस माझ्या मनावर ठसा उमटवून गेली. इतकंच नव्हे तर खोलवर असहाय्यतेची भावना रुजवून गेली. टी हा एक चांगला प्रेमळ माणूस होता. त्याच्याशी आणि त्याच्या कुटुंबियांशी माझी चांगली ओळख होती. त्याला दारूचं व्यसन लागलं आणि कुटुंबियांनी त्याचे परिणाम भोगले. त्याची बायको एका भल्या मध्यमवर्गीय कुटुंबातली होती. त्याला समुपदेशन आणि केईएम इस्पितळात चांगले उपचार मिळावेत यासाठी विनंती करणं अशा कामांच्या निमित्तानं आमच्या एकूण 3 भेटी झाल्या. मी त्याला मदत केली पण ती पुरेशी ठरली नाही. त्याचं दारू पिणं बेसुमार वाढत गेलं. स्वेच्छानिवृत्तीच्या योजनेत त्यानं निवृत्ती अर्ज केला. सुरुवातीला मी तो अर्ज नाकारला पण नंतर मार्गच उरला नाही.
त्याची आर्थिक स्थिती खूपच खालावली. तो ज्या वस्तीत राहत होता त्या लोकांनी त्याच्याशी संबंध तोडले. त्याच्या तरुण आणि देखण्या मुलीनं तर आत्महत्या केली. एका कुटुंबाची डोळ्यात एकत होणारी वाताहत विदारक होती. अशा केसकडे कोरड्या उदासीनतेनं पाहणं मला शक्य होत नाही. संवेदनशीलतेचा अभाव. कर्मचाऱ्यांच्या वास्तवाकडे, संवेदनशीलतेकडे, संवेदनशीलतेनं पाहायला कसं शिकायचं हा मॅनेजर समोर, विशेषतः HR मॅनेजर समोर कायम प्रश्न असतो. कामाच्या पद्धती, प्रक्रिया ठरवणं आणि त्या पार पाडणं हे त्यांचं काम असतं. लोकांनी ज्या सगळ्या कामांसाठी प्रक्रिया, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स, SOP आणि नियम ठरवले आहेत ते पाहून आपण थक्क होतो. त्या पद्धती वापरताना संवेदनशीलतेचा कमीत कमी वापर केला जाईल याची पुरेपूर काळजी घेतलेली असते. तुम्ही एखाद्या कंपनीत दीर्घकाळ काम केल्यानंतर तुमच्या आयुष्यात विविध प्रकारची माणसं येतात. उदाहरणार्थ त्यांच्यासमोर मदतीचा हात पुढे करणं सोपं असतं. व्यावसायिक आणि वैयक्तिक संबंधांमधली सीमारेषा अशा वेळी धूसर होते. परंतु त्याची पर्वा कोणाला होते? एखाद्या मोठ्या कंपनीत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संवेदनशीलता दरवेळी दाखवता येईल याची खात्री नसते. प्रत्येक केस वेगळी असते. त्यामुळे परिस्थिती पाहून योग्य ती उपाययोजना करावी लागते. त्यावर त्या केसचं यश अवलंबून असतं. मात्र तुम्हाला तो कर्मचारी आणि त्याची पार्श्वभूमी नीट माहिती असेल तर हे करता येतं. एक तर संवेदनशीलतेचा मोठाच अगदी म्हणजे कंपन्यांमध्ये अभाव असतो. तसंच व्यक्तिगत पातळीवर मदत करायला संस्थाही कसरत असतात. मदतीचा हात पुढे करताना कंपनीतल्या सगळ्यांना लागू पडतील असे नियम करण्याला जरा जास्तच महत्त्व दिलं जातं. एखाद्याला देऊ केलेली मदत हा कामगारांचा नंतर सरसकट अधिकार होऊ नये अशी ही भीती कंपन्यांना वाटते. विशेषतः कामगार संघटनांनी मदत मागितली असेल तर ही भीती जास्त असते. कंपन्या आपली जबाबदारी कुठे संपते याची सीमारेषा आखायला जास्त आघाडीवर असतात. इतरांनी चौकटी बाहेर जाऊन कोणाला मदत केली तर आपण टाळ्या वाजवायला पुढे येतो. 26/11च्या प्रसंगात रतन टाटांनी त्यांच्याकडे या घटनेमुळे हानी झालेल्या कर्मचाऱ्यांना केलेल्या मदतीचं आपण खूप कौतुक केलं. मात्र आपण अशा प्रकारे मदत करायला कचरतो. मालकाची नैतिक जबाबदारी कुठे संपते याबद्दल आपण साशंक असतो असं मला वाटतं. याचं उत्तर प्रत्येक संस्थेनं म्हणजेच कंपनीनं आणि पर्यायानं नेतृत्वानं विचार करून स्वतःसाठी द्यावं. यासाठी कामगार आणि कामगार संघटनांशी निपक्षपातीपणे संवाद साधायला हवा, जे कधीच घडत नाही. सहानुभूती आणि सहसंवेदना हे प्रकार दोरीवर चालण्याची कसरत करण्यासारखं आहे. तुम्ही तोल जाऊन पडायची भीती सतत असते. अंतर पार करताना तो तोल सतत सांभाळावा लागतो. यात ठराविक आखीव साचेबंद पद्धत वापरणं हे मोकळ्या रस्त्यावर सुरक्षित बिनधोक गाडी चालवण्यासारखं आहे. काही केस मोठ्या समस्या उभ्या करतात. त्या नैतिक समस्या असतात. इथे नैतिक या शब्दाचा काय उपाय करणं योग्य ठरेल किंवा एखाद्याचं वागणं कोणत्या तत्वांमुळे योग्य ठरेल असा विचार करणं असा अर्थ मला अभिप्रेत आहे. एक नियम स्पष्ट आहे. संस्थांमधले निर्णय तर्कावर आधारित असायला हवेत, भावनांवर नव्हे. परंतु माणसांच्या मेंदूत ते इतकं पक्क बसलेलं असतं त्यामुळे कधी कधी भावनांना महत्वच दिलेलं नाही असं वर्तन समोर येतं. कोणीतरी मला एकदा सांगितलं होतं, निर्णय तर्काधिष्ठित असावेत पण ते घेताना माणसांच्या भावनांचा विचार हे त्यांचं पाठबळ असावं. निर्णय घेणाऱ्या लोकांनी संस्थेच्या व्यक्तिमत्वाला आपण आकार देत आहोत याचं भान ठेवावं. त्यांच्या निर्णयात्मक उत्तरांमध्ये ते संस्थेची मूल्य व्यवस्था, वर्तन यामागची तत्व ठरवत असतात. नेत्यांमधल्या नर्चरिंग पेरेंट आणि ॲडल्ट यांच्या जडणघडणीत हीच परीक्षा महत्त्वाची असते. मंडळी, इथे पहिल्या
विभागातलं दुसरं प्रकरण संपलेलं आहे. तिसऱ्या प्रकरणाची सुरुवात आपण उद्या करूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.